नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महायुती सरकारचा अर्थसंकल्प निराशाजनक, लाडक्या बहिणी व्यतिरिक्त अन्य योजनांसाठी तरतूद नाही, आमदार शशिकांत शिंदे यांचा आरोप। महायुती सरकारचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असून कधीही असा निराशाजनक व तुटीचा अर्थसंकल्प राज्यात सादर झाला नव्हता। या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला समाधान दिलं असं दाखवावं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणामध्ये सोमवारी दुपारी 4:15 वाजता त्यांनी माध्यमांसमोर अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीच्या वतीने प्रतिक्रिया दिली। महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी योजना दिल्या जातील असं वाटलं होतं, पण तसं काही योजना सरकारने केल्या नाहीत। वीज माफीचा विषय सोडला तर कोणत्याही प्रकारचं आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही। उद्योगधंदे वाढवले असं सांगण्यात आलं, परंतु उद्योग वाढ झालेली पाहायला मिळाली नाही आणि मुद्रांक शुल्क जे माफ केलं ते उद्योगधंद्यांसाठी केलं असून यासाठी एकाच व्यक्तीचा विचार केला असं चित्र संपूर्ण महाराष्ट्राला आज दिसतंय, असा आरोप आमदार शिंदे यांनी केला। आत्ताचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असून कधीही असा निराशाजनक व तुटीचा अर्थसंकल्प राज्यात सादर झाला नव्हता। या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला समाधान दिलं असं दाखवावं, फक्त 35 ते 36 हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद केली। सामाजिक न्याय, मागासवर्गीय विभाग आणि आदिवासी विभाग सोडला तर प्रत्येक खात्यात कट मारलेला या अर्थसंकल्पात दिसतो आणि प्रत्येक ठिकाणी कट मारला तर राज्याचा विकास कसा होणार, असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला। मागच्या वेळेला ज्या शेतकऱ्यांनी, ज्या लोकांनी यामध्ये आर्थिक भर काढून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला, त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी असेल, काहीतरी योजना दिल्या जातील, अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या योजना दिल्या नाही। फक्त वीज माफीच्या बाबतीमधला विषय एवढा एक ठेवला तर बाकी कुठल्याही प्रकारचं ठोस अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं नाही। उद्योगधंदे वाढले सांगितले व उद्योगधंदे वाढवण्याच्या संदर्भामध्ये आपलं कुठेही पाहायला मिळालं नाही। फक्त एक मी पाहिलेलं आहे, ज्या मुद्रांक शुल्क माफ उद्योगधंद्यासाठी केलाय ते एका व्यक्तीसाठी केलाय, अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। खरं म्हणतं तर हा अर्थसंकल्प हा पूर्णपणाने निराशाजनक आहे। आतापर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारचा अर्थसंकल्प इतका निराशाजनक, तुटीचा आणि फेल्युअर अर्थसंकल्प कधी आम्ही पाहिला नव्हता। एका व्यक्तीला लाभ देण्यासंदर्भात जो आपण उल्लेख केला, ही एक व्यक्ती कोण आहे आणि कशा संदर्भात? मी ते नाव देणार नाही, परंतु वाढवण बंदरापासून अनेक ठिकाणच्या बंदराचं विकसित करण्याच्या बाबतीमधला उल्लेख करत असताना तिथे लागणारा जो कर आहे, एका बाजूला उत्पन्न कमी होत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या उत्पन्नाच्या निगडीत असलेलं उत्पन्न मिळत असताना तिथं उद्योग वाढवायचे म्हणून सूट दिलं जाते। हे कर म्हणणं तो दुर्दैवाचं आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणच्या योजनेमध्ये कुठल्या घटकाला त्यांनी समाधान दिलं असं दाखवावं। फक्त 35 ते 36 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी तरतूद दाखवली। प्रत्येक वेळेला बजेटमध्ये वेगवेगळ्या खात्यामध्ये फक्त सामाजिक न्याय आणि मागासवर्गीय असलेल्या, आदिवासी असलेल्या विभागाचा तरतूद सोडून बाकीच्या सगळ्या तरतुदीमध्ये फक्त कट केलेला आहे आणि प्रत्येक खात्यामध्ये जर कट झाला तर त्या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास कसा होणार असा प्रश्न निर्माण होतो। भारत क्रिकेट सामना जिंकला, सातारा शहरामध्ये मध्यरात्री जल्लोष। भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय झाला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा भारताचं नाव कोरलं गेल्याने राजधानी साताऱ्यात आतषबाजी, पारंपरिक वाद्य, गजराने एकच जल्लोष झाला। ऐतिहासिक मोती चौक क्रिकेट प्रेमींनी रात्री 11 वाजल्यापासून दणाणून सोडला। भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे विजेतेपद पटकावल्यानंतर सातारा शहरामध्ये रात्री फटाक्यांची आतषबाजी करत क्रिकेट प्रेमींनी भारतीय ध्वज फडकावत सेलिब्रेशन केलं। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला। दोन्ही संघांमधील अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला। या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 252 धावांचं लक्ष दिलं होतं, जे भारतानं 49 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात
पूर्ण केलं. यासह भारतानं 12 वर्षानंतर मिनी वर्ल्ड कप जिंकला आहे. यापूर्वी 2013 मध्ये भारतानं ही स्पर्धा जिंकली होती. भारताच्या या विजयानंतर सातारा शहरात विविध ठिकाणी क्रिकेट प्रेमींनी रस्त्यावर उतरत जल्लोष केला आहे. पहाटेपर्यंत सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला. अंतिम सामन्यातच भारतानं विजय मिळवल्यानंतर तरुणांची पावले शहरातील ऐतिहासिक मोती चौकाकडे वळाली. यावेळी लहान मुलांसह वृद्ध साऊंड सिस्टीमच्या तालावर थिरकत होती. यावेळी तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यासह भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन क्रिकेट प्रेमींनी चौक दणाणून सोडला. प्रतीक गुरव खून प्रकरणी कपड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीचा DVR जप्त, फॉरेन्सिक टीमने केली तपासणी. लासुर्णे तालुका कोरेगाव येथील प्रतीक गुरव याच्या खून प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास कपड्याच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा DVR जप्त केला. त्याचबरोबर सातारच्या पोलीस मुख्यालयातून आलेल्या फॉरेन्सिक टीमने दुकानाची कसून तपासणी केली. या संदर्भात प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव शहरातील आझाद चौकामध्ये नवीन ST बसस्थानक रस्त्यावरील एका रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये प्रतीक गुरव याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत मुख्य संशयित ओंकार जाधव याला ताब्यात घेतले. त्याचबरोबर प्रतीक गुरव याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. रविवारी रात्री सातारा पोलीस मुख्यालयातून श्वान पथक घटनास्थळी नेण्यात आले. दरम्यानच्या काळात उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कपड्याचे दुकान उघडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा DVR जप्त केला. यावेळी सातारा पोलीस मुख्यालयातून आलेल्या फॉरेन्सिक टीमने दुकानाची अत्यंत बारकाईने तपासणी केली. दुकानाबाहेर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत. शिरवळमध्ये निघाला गुटख्याचा कारखाना, पोलिसांच्या कारवाईत उघड. 4 जणांना अटक करत 1 कोटीचा अवैध साठा जप्त. शिरवळ तालुका खंडाळा येथे सुरू असलेल्या गुटख्याचा साठा जप्त करण्यात आल्यानंतर तेथे गुटखा कारखाना सुरू असल्याचे समोर आले आहे. या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. तेथून प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा तसेच गुटखा बनवण्याच्या यंत्रसामग्रीसह तब्बल 1,06,19,000 रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी 2 गाळा मालकांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 4 जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सोमवारी सकाळी 10:30 वाजता दिली. शिरवळ येथे गुटख्याचे उत्पादन घेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी अवैध गुटखा साहित्य व गुटखा बनवण्याच्या मशीनसहित 1,06,19,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी कोट्यावधींच्या गुटख्याचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर या प्रकरणी विक्रेता सुनील पुतीन सिंह, राहुल हरिलाल देपन, कन्हैयालाल काळूराम गेहलोत, पुष्पेंद्र अकबाल सिंह चौघे राहणार नरे पुणे शहर, कामठे पूर्ण नाव माहीत नाही राहणार पुणे शहर, 2 गाळे मालक स्वप्नील नामदेव देवकर राहणार चौरे मळा वडगाव आनंद तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी दाखल माहिती पोलीस निरीक्षक नलावडे यांनी दिली.